कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील लोटे परशुराम उद्योजक संघटनेच्या वतीने आयोजित कोकण गौरव पुरस्कारांचा वितरण सोहळा नुकताच अत्यंत दिमाखात पार पडला। या कार्यक्रमाला महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे आणि नीता केळकर यांची प्रमुख उपस्थिती होती। या वर्षीचा वैयक्तिक कोकण गौरव पुरस्कार अखिल भारतीय पेट्रोल पंप चालक मालक संघटनेचे अध्यक्ष उदय लोध यांना प्रदान करण्यात आला। लोध यांनी पेट्रोल पंप चालकांच्या समस्या प्रभावीपणे मांडण्यासोबतच सामाजिक कार्यात देखील मोठे योगदान दिले। तसेच संस्थात्मक श्रेणीत जिद्द मतिमंद मुलांची शाळा या संस्थेला विशेष गौरव करण्यात आला। या दिमागदार सोहळ्याचे आयोजन लोटे परशुराम उद्योजक संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राज अमरे, सचिव राजकुमार जैन आणि खजिनदार मिलिंद बारटक्के यांच्या नेतृत्वात करण्यात आले। यावेळी रत्नागिरी जिल्हा फेडरेशन ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी, उद्योजक आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा सोहळा कोकणातील कर्तृत्व आणि सामाजिक बांधिलकीचा गौरव करणारा ठरला आहे। असा आमचा पेट्रोलचा वर्ग आहे। पण आज मी भाग्यवान आहे की गीताजी केळकर, त्याचे पती श्रीमती केळकर या ठिकाणी आहेत आणि या व्यवसायाची नसनस त्यांना माहिती आहे आणि डुकरीनच आम्ही एकमेकाला शेअर करत असतो की काय दुखतंय आणि त्याच्यावर काय उपाय करता येईल। आज अतिशय चुकीची प्रतिमा, वाईट नाही आहे, पैशावर आज नाही, पण ती प्रतिमा चुकीची आहे। तुम्हाला जसं बँकेच्या कॅशियरला रोज हाताला भरपूर नोटा लागतात, पण संध्याकाळी घरी जाताना ते पैसे त्याचे नसतात, तसं हा पेट्रोल कॉलेजचा असतं।